नमस्कार. आवाज महाराष्ट्रामध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत. आज आपण चर्चा करणार आहोत सुप्रीम कोर्टाने दिलेल्या मराठा आरक्षणाच्या निर्णयाबाबत. सुप्रीम कोर्टाने जो निर्णय दिला, जो निकाल दिला सकाळी, की मराठा आरक्षण कायद्याच्या चौकटीमध्ये बसत नाही, त्यामुळं हे राज्य सरकारने लागू केलेलं मराठा आरक्षणाचं निर्णय जो आहे तो रद्दबातल सुप्रीम कोर्टाने ठरवला. आणि ते म्हणत असताना सुप्रीम कोर्टाने एक मुद्दा निश्चितपणे समोर मांडला, तो म्हणजे की 9 सप्टेंबर 2020 पर्यंत वैद्यकीय पदव्युत्तर म्हणजे याच्यासाठी झालेले जे प्रवेश आहेत त्या विद्यार्थ्यांचे प्रवेश मात्र न्यायालयाने वैध ठरवले. आणि हे सगळं होत असताना दुसरा एक मुद्दा न्यायालयाने सांगितला की तो असा की याच्यावरती पुनर्विचार याचिका आता होऊ शकत नाही. प्रतिवाद करता आला नाही असंही ते म्हणाले की याच्यावर पुनर्विचार याचिका दाखल झाली नाही असंही बेंचने सांगितलं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गायकवाड समितीने जे काही मुद्दे शिफारसी दिलेल्या होत्या त्या अमान्य केल्या कोर्टाने. त्यामुळे या सगळ्या मुद्द्यावरती बोलण्याकरता आपल्यासोबत विनोद पाटील आहेत, याचिकाकर्ते, जे पहिल्या दिवसापासून या सगळ्या सुप्रीम कोर्टाच्या लढ्यामध्ये मराठा आरक्षणासंदर्भातली याचिका दाखल करून लढत होते. आपल्यासोबत सकाळचे संचालक संपर्क श्रीराम पवार सर आहेत. आपल्यासोबत काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत आहेत. आणि आपल्यासोबत येणार आहेत घटनातज्ञ उल्हास बापट आणि मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक राजेंद्र कोंढरे हे देखील. विनोद पाटील, काय नेमकं असं झालं? सकाळी सुनावणी सुरू झाली आणि सगळ्या बाजू ऐकून घेतल्या कोर्टाने तात्काळ हा आरक्षणाचा मुद्दा रद्दबातल ठरवला. नाही, मराठा आरक्षणाचा जो आजचा निर्णय लागला अतिशय दुर्दैवी आहे. आम्ही सातत्याने सांगत होतो की तामिळनाडूचे विद्यार्थी 12 वर्षापासून आरक्षण एन्जॉय करताय, कर्नाटकचे करताय, संपूर्ण देशामध्ये होतंय. मग एकटं महाराष्ट्राने याच्यामध्ये काय पाप केलं? या पार्श्वभूमीवर त्या राज्यातल्या लोकांनी देखील पिटिशन दाखल केल्या आणि आम्ही सगळ्यांनी मिळून मागणी केली. सरकारने देखील ती मागणी केली आणि मागणी केल्यानंतर सगळ्यांना पार्टी सुप्रीम कोर्टाच्या वतीने करण्यात आलं. परंतु आज दुर्दैवाने निर्णय देताना त्या कुठल्याच बाबीचा विचार झाला नाही आणि न्यायालयाने 2 मुद्द्यांच्या भोवती हे प्रकरण आणून ठेवलं. एक, मागास आयोगाच्या रिपोर्टासंदर्भात न्यायालयाने भाष्य केले की तो मान्य नाही. मागास आयोग रिपोर्ट जर आपण सगळ्यांनी बघितला त्याच्यामध्ये 70% पेक्षा जास्त डेटा हा वेबसाईटवर उपलब्ध आहे. गव्हर्नमेंटचा डेटा आहे की मराठा समाजाचे किती विद्यार्थी उच्च शिक्षण घेतात, किती शासकीय नोकरीमध्ये आहे, त्यांचं गावाकडचं घर कसं आहे, त्यांचे राहणीमान कसे, सगळा शासकीय डेटा आहे. आणि हा डेटा त्याच्यामध्ये एकत्र करून क्वांटिफाईड डेटा इतर जमा करून तो रिपोर्ट बनलेला आहे आणि त्याच्यामध्ये आयोगाची फाइंडिंग आहे. तो राज्य सरकारचा अधिकार आहे, राज्य सरकारने आयोग नेमलं, परंतु ते देखील आज माननीय न्यायालयाने गृहीत धरलं नाही. दुसरं, त्यांनी सांगितले इंदिरा साहनी खटल्याचा आम्हाला पुनर्विचार करण्याची गरज नाही आणि हेच न्यायालय ह्या ऑर्डरमध्ये PGच्या ॲडमिशनसाठी सवलत देता. मला न्यायालयाच्या विरोधात बोलायचं नाही किंवा बोलण्याचा काही संबंध नाही, परंतु न्यायालयाने न्यायदान करत असताना भरपूरशा गोष्टी ह्या लक्षात न घेता कदाचित न्यायदान झालं असेल असं मला याचा अर्थ वाटतो. परंतु दुपारपासून आपण एक सत्र बघितलं, एक नवीन प्रश्न आता मराठा समाजाच्या तरुणांसमोर आलेला आहे. तो प्रश्न असा आहे की सुप्रीम कोर्टाने आरक्षण रद्द केलं, मग 2014 ते 19 पर्यंत विद्यार्थ्यांचं काय होणार? सुपरन्युमरीने जॉईन होणार का? आणि त्या दुःखातून आम्ही सावरत नाही तर दुपारी एक आरोप प्रत्यारोप झाले. महाविकास आघाडीने एक आरोप केला, भारतीय जनता पार्टीने आरोप केला. महाविकास आघाडीने सांगितलं की राज्य सरकारला अधिकार नव्हता. मग राज्य सरकारला अधिकार नव्हता तर त्यावेळेस काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेनेने का मतदान केलं? आणि सत्तेमध्ये आल्यानंतर आम्हाला का स्पष्ट सांगितलं नाही की देवेंद्र फडणवीस सरकारने चुकीचा कायदा केला, तुम्ही याच्या नादाला लागू नका, तुम्ही शांत बसा, हा कायदा टिकणार नाही. भारतीय जनता पार्टीला देखील एक प्रश्न आहे की भारतीय जनता पार्टीची देखील जबाबदारी त्या ठिकाणी होती की केंद्रामध्ये ते सत्तेमध्ये आहे, राज्यामध्ये जरी नसले तर हे आरक्षण टिकवण्यासाठी त्यांनी देखील प्रयत्न करायला पाहिजे होते. परंतु असं काहीच झालं नाही. दुपारपर्यंत दुःखाचं डोंगर कोसळत असताना हे राजकीय एकमेकांचे दावे सुरू झाले. मराठा समाज फक्त एकच सांगतो, आम्हाला काय पर्याय आहे तो पर्याय सरकारने आम्हाला द्यावा. पर्याय काय हा सरकारने द्यावा हे स्पष्टपणे तुम्ही म्हणताय. सचिन सावंत, नेमकं काय झालं की दुपारी जसं आत्ता म्हणतात की आरोप प्रत्यारोप झाले, ते वास्तव होतं, सगळ्यात महाराष्ट्राने ते पाहिलं. अशोक चव्हाण काय म्हणाले, त्याच्यानंतर देवेंद्र फडणवीस तात्काळ येऊन काय म्हणाले, त्याच्या आधी देवेंद्र फडणवीस काय म्हणाले, हे आरोप प्रत्यारोप होत राहिले. आणि शेवटी म्हणत असताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की मला राजकारण करायचं नव्हतं, पण माझ्यावर आरोप केले म्हणून मला येऊन ते स्पष्टीकरण द्यावं लागलं.
हे आता दुर्दैवच आहे. म्हणजे खऱ्या अर्थानं आजचा जो निकाल लागलाय तो वेदनादायी आहे. म्हणजे म्हणजे मी स्वतः मराठा समाजामधून येतो आणि मराठा समाजातल्या तरुणांच्या आणि अत्यंत गरीब वर्गातल्या विद्यार्थ्यांच्या असतील किंवा समाजातील प्रत्येक जे काही घटक आहेत त्यांच्या व्यथा मी जाणतो आणि त्यामुळे निश्चितपणे हा जो निकाल आहे तो अपेक्षित नव्हता, धक्कादायक आहे. आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे की विरोधी पक्षाला अशा वेळेला जबाबदारीने किती वागलं पाहिजे. कारण काय आहे की 58 मोर्चे निघाले, अनेक लोकांनी आपल्या प्राणाची आहुती दिलेली आहे. समाजामध्ये अतिशय मोठ्या संवेदना आहेत आणि त्या संवेदना प्रकट होण्यासाठी विविध मार्ग गेल्या वेळेला अगोदर झालेले आहेत. असं असताना तुम्ही जर भडकवण्याची भाषा करत असाल किंवा जाणीवपूर्वक दोषारोप करायला लागत असाल तर जी वस्तुस्थिती आहे ती मांडणं हे तर आमचा अधिकार आहे ना. म्हणजे ज्या पद्धतीने फडणवीस जे आले, देवेंद्र फडणवीस यांनी जे म्हटलं ते आपल्या समोर आहे. ते प्रवीण दरेकर काय म्हणतायत, त्यांनी तर राजीनामा मागण्यापर्यंत भूमिका घेतली. हे सगळं आपल्याला पाहतोय आपण. मग वस्तुस्थिती काय ती लोकांसमोर गेली पाहिजे. मग काय वस्तुस्थिती आहे? तर वस्तुस्थिती ही आहे की आजच्या परिस्थितीमध्ये गायकवाड कमिशनचा जो रिपोर्ट आहे तो जो नाकारला आहे ते कमिशन कोणी नेमलं होतं तर ते फडणवीस सरकारच्या कालावधीमध्ये नेमलं होतं. त्याचा जो अहवाल आला त्याच्या अनुषंगाने कायदा कोणी केला होता? फडणवीस सरकारनं कायदा केला होता. त्यानंतर उच्च न्यायालयामध्ये वकील कोणी नेमले होते? उच्च न्यायालयामध्ये वकील फडणवीस सरकारने नेमले होते. सर्वोच्च न्यायालयामध्ये ही जी केस ह्यांच्या काळातच त्यावेळेला वकील कोणी नेमले होते ते त्यांनीच नेमले होते. आम्ही याच्यामध्ये काहीही परिवर्तन केलेलं नाही. दुसरीकडे हे सगळं होत असताना 102वी घटना दुरुस्ती कोणी आणली? मोदी सरकारनं आणली. आता हे आपण आग सोमेश्वरी बंब रामेश्वरी करतोय किंवा त्या ठिकाणी ज्या पद्धतीनं बोललं जातंय मला थोडं दुर्दैवाचं आहे. मोदी सरकार ज्यांच्याकडे पूर्ण बहुमत आहे त्यांनी ज्या वेळेला हा 102वी घटना दुरुस्ती आणली त्यावेळेला संसदेमध्ये अनेक सदस्यांनी उठून हा प्रश्न विचारला होता की तुम्ही ह्या घटना दुरुस्तीच्या माध्यमातून ज्या पद्धतीने कार्यरत होत आहे त्यातनं राज्यांचे अधिकार पुढच्या कालावधीमध्ये आरक्षण देण्याचे संपुष्टात येतील. त्यावेळेला त्यांनी सांगितलं होतं की संपुष्टात येणार नाही, राज्यांचे अधिकार अबाधित राहतील. मग त्यानंतर ज्या वेळेला सर्वोच्च न्यायालयामध्ये ही केस चालू आहे अटॉर्नी जनरल जाऊन पहिल्यांदा बोलतात की नाही राज्यांचा अधिकार नाही आणि नंतर जाऊन मत परिवर्तन करतात. आणि खऱ्या अर्थानं केंद्राला काय अभिप्रेत आहे त्या काय अमेंडमेंटच्या अनुषंगानं हे जबाबदारी कोणाची आहे? ती केंद्र सरकारची आहे. ती जर अटॉर्नी जनरल पार पाडू शकत नसेल तर त्याचंही खापर राज्यावरती फोडावं ह्याला काही अर्थ नाही ना. तुम्ही 102वी घटना दुरुस्ती आणली आणि त्याच्यानंतर राज्यांचे अधिकार संपुष्टात आणले असा जो ग्रह सर्वोच्च न्यायालयाचा झालाय तो दूर तुम्ही केला पाहिजे पण आता तो झालाय. मग आता आमच्या हातात काय उरतं की राज्यानं जो कायदा केला होता किंवा ज्या ठिकाणी तो अधिकारच नव्हता मग अधिकार ज्यांना आहे त्यांनी तो करावा. म्हणून मग आम्ही त्यांना सांगितलेलं आहे की आम्ही शिफारस करतो तुम्हाला तुम्ही केंद्रीय जे बॅकवर्ड कमिशन तयार करा आणि त्यानंतर तो कायदा मोदी हे तो मुमकिन लगेच देऊन टाका. सगळ्यांचं एकमत आहे इथे कुठल्याही पक्षाचा विरोध नाहीये फडणवीसांचाही विरोध नाही आणि फडणवीस सांगतील तसं मोदीजी ऐकतात त्यांना राजकारण जसं करायचं तर मग त्यांनी लगेच करावा. अन्यथा राज्यांना हे ते सर्वोच्च न्यायालयामध्ये भांडून आज सर्वोच्च न्यायालयाचा भर झाला केंद्राची आहे मग ह्याचं सगळं खापर राज्याला कसं फोडता येईल? तेव्हा हे दुर्दैवाचं राजकारण चाललेलं आहे. मराठा समाजाबद्दल यांना कुठल्या संविधानाने अडथळे आणण्याचा प्रयत्न सातत्यानं झालेला आहे. 102वी घटना दुरुस्ती या अडथळा ठरलाय मराठा समाजाच्या आरक्षणाला एवढं मात्र निश्चितपणे सांगतो मी येतो परत या मुद्द्याकडे. राम कदम देखील आपल्यासोबत येणार आहेत भाजपचे आमदार. पण श्रीराम सर ज्या प्रकारे या सगळ्या घटना अगदी सुरुवातीच्या काळापासून आपण पाहतोय तर नेमकं काय टप्पे आपल्याला सांगता येतील की चुका कुणाकुणाच्या झाल्या? म्हणजे मराठा समाज त्यांच्या मागण्यांसाठी त्यांच्या हक्कासाठी लढत राहिला, आंदोलन शांतपणे केले, त्या आंदोलनाची वेगळी चर्चा झाली की आंदोलनाचं उदाहरण कसं असावं, आदर्श कसा असावा आणि न्यायालयाची बाजू एका बाजूनी विनोद पाटलांसारखे कार्यकर्ते लढत राहिले, शेवटपर्यंत लढत राहिले. पण सरकारच्या पातळीवर नेमक्या चुका कशा झाल्या? आधीच्या सरकारने काय केलं आणि आत्ताच्या सरकारने कुठे फॉलोअपमध्ये कमी पडले काय दिसतं आपल्याला? नाही मला वाटते की न्यायालयाच्या पातळीवर चुका झाल्या असं म्हणण्याला काही फाय अर्थ नाही आहे. कारण कुठल्या टप्प्यावर काही त्रुटी असू शकतात पण शेवटचे आर्ग्युमेंट शेवटचे सलग 10 दिवस झाले त्याच्यामध्ये राज्य सरकार असेल केंद्र सरकार असेल किंवा या आरक्षणासाठी टिकाव म्हणून ज्यांनी याचिका केल्या होत्या त्या सगळ्यांच्या वकिलांनी समान भूमिका मांडली होती की हे आरक्षण टिकणार आहे. हे कायद्याच्या चौकटीत आहे आणि याला 102 क्रमांकाची घटना दुरुस्ती लागू होत नाही. तो राज्यांचा अधिकार आहे. म्हणजे अटॉर्नी जनरलने आधी राज्यांना अधिकार नाही अशी भूमिका घेतली काय पण जेव्हा कोर्टासमोर निर्णायक भूमिका घ्यायची वेळ आली तेव्हा काय गदारोळ झाला म्हणून असेल दबावापोटी असेल व्हॉट एव्हर रिझन कोर्टासमोर ऑफिशियल भूमिका ही केंद्र सरकारची महाराष्ट्राच्या गव्हर्नमेंटला हा अधिकार आहे आणि मराठा आरक्षण कायद्याच्या कसोटीवर टिकू शकतं अशाच प्रकारची राहिली. राज्य सरकारची पण भूमिका तशाच प्रकारची राहिली. असं असूनही कोर्टानं कायदा फेटाळा
आणि 2 मुद्दे उपस्थित केले ज्या मुद्द्यांचा पुढच्या सगळ्या वाटचालीमध्ये अतिशय महत्त्वाचा सहभाग असणार आणि त्यातून आता मार्ग काढायचा आहे. एक तर विनोद पाटलांनी उल्लेख केला त्यानुसार एक तर इंदिरा साहनी प्रकरणात जो निकाल दिला आहे त्यातली 50% जी मर्यादा आहे ती मर्यादा न्यायालयानं पुन्हा एकदा अधोरेखित केलेली आहे. म्हणजे 50%पेक्षा जास्त आरक्षण देता येणार नाही हे अतिशय स्पष्ट आहे. आणि त्याच्यासाठी तुम्हाला एक्सेप्शनल सर्कमस्टन्सेस असावे लागतील ते महाराष्ट्रात मराठा आरक्षणाच्या संदर्भात नाहीत असं या 5 सदस्यांच्या खंडपीठानं स्पष्ट केलेलं आहे. त्यामुळं आता 50%च्या वरती जाता येणार नाही हा एक नॉर्म स्पष्ट झालेला आहे. आणि दुसरी गोष्ट 102वी घटनादुरुस्ती आणि मला वाटतं ज्याचा उल्लेख होत नाही ती 123वी घटनादुरुस्ती त्यानं या राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाला घटनात्मक दर्जा दिला आणि तो दिल्यानंतर खऱ्या अर्थानं राज्य सरकारांचा आणि राज्य मागासवर्ग आयोगाचा रोल मर्यादित झाला, त्याच्यावर निर्बंध आले आणि आता नवी कुठलीही जात किंवा समूह आरक्षणामध्ये जोडायचा असेल किंवा वगळायचा असेल तर त्याच्यासाठी राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाची शिफारस आणि राष्ट्रपतीचं नोटिफिकेशन म्हणजे पर्यायानं केंद्र सरकारचा निर्णय हे आवश्यक आहे असं आज कोर्टानं अधोरेखित केलेलं आहे. त्यामुळं यातलं राजकारण आणि हा निकाल आल्यानंतर ज्या प्रकारच्या कोरगोड्या झाल्यात त्या महाराष्ट्रासाठी वेदनादायक आहेत. ज्या मराठा समाजानं लाखोंचे मोर्चे काढले आणि कुठं कोणी दगड उचलला नाही अशा प्रकारच्या शांततेतल्या मोर्चाचं रेकॉर्ड केलं त्यांच्यासाठी ज्या पद्धतीनं अशोक चव्हाण देवेंद्र फडणवीस हे एकमेकासमोर येत आहेत आणि एकमेकावर जबाबदारी ढकलायचा प्रयत्न करत आहेत यातून दिसतं फक्त एकच की याला जबाबदार मी नाही दुसरा कोणताही आहे असं म्हणून यातून वेळ मारून न्यायचा प्रकार आहे. तर तो कायची ही वेळ नाही आहे. ही वेळ 2 अतिशय स्पष्ट असे कायदेचे घटनात्मक मुद्दे आपल्यासमोर आहेत त्यातून वाट कसं काढायची कारण ही घटनादुरुस्ती कायदा झाला त्याच्या आधी आली होती. आता हा युक्तिवाद असू शकतो की आम्ही मूळ कायदा म्हणजे पृथ्वीराज चव्हाणांनी केलेल्या कायद्यात अमेंडमेंट केली त्यामुळे हा कायदाच आम्हाला लागू नये असा युक्तिवाद असू शकतो. पण असले सगळे युक्तिवाद कोर्टानं नाकारलेले आहेत. त्यामुळे वास्तव समजून घ्यायला पाहिजे आपल्याला हा कायदा फेटाळला आहे आणि तो फेटाळताना या 2 मर्यादा आपल्यासमोर आहेत. या मर्यादेतून मार्ग कसा काढायचा यात कुठलं सरकार चुकलं असं म्हणायचं कारण नाही कारण त्या सर्कमस्टन्सेसमध्ये त्या परिस्थितीमध्ये दबावपोटी का असेना मराठा समाजाला आरक्षण देण्याची भूमिका दोन्ही सरकारांनी घेतली आहे. मुद्दा ते टिकलं नाही कोर्टात आणि ते न टिकण्यासाठी जे 2 प्रमुख कारणं कोर्टाने दिली आहेत त्यातून आता मार्ग कसा पुढं काढायचा यावर अधिक फोकस सगळ्याच राजकीय पक्षांनी नेत्यांनी करायला पाहिजे. तो न करता तुम्ही ती घटनादुरुस्ती झाली असताना कायदाच कसा केला मग विरोधी पक्षात असताना तुम्ही त्याला समर्थन का दिलं किंवा 102री घटनादुरुस्ती झाली तेव्हा तुम्ही विरोध काय केला नाही. ती घटनादुरुस्ती एकमतानं लोकसभेत मंजूर झाली आहे आणि राज्यसभेत पण ती एकमतानं मंजूर झाली आहे. त्यावेळेला तुम्ही काय करत होता असे मुद्दे आपोआप समोर येतात ना. याचा अर्थ काय आहे की तुम्ही त्या वेळेला मराठा समाजाचा रोष होऊ नये म्हणून हे प्रकरण पुढे ढकलायचा प्रयत्न केला त्यातून एक स्वतंत्र प्रवर्ग तयार करायचा प्रयत्न केला. हे सगळं जे आहे ते सुप्रीम कोर्टानं नाकारलेलं आहे. आता ते नाकारल्यानंतर त्याच्यातून मार्ग काढा ना. आता एकमेकाकडे बोट दाखवून पुन्हा समाजाची दिशाभूल करण्यासाठी करता असा खरं मुद्दा आहे. अगदी खरं आहे सर की ही दिशाभूल करण्यापेक्षा समाजाला जे अपेक्षित आहे त्याच्यात आपल्याला पुढं काय करता येईल याचा विचार खरं तर या दोन्ही पक्षांनी सर्वपक्षीय नेत्यांनी मिळून करायला पाहिजे. याच्यावर आरोप प्रत्यारोप करण्यापेक्षा उल्हास बापट सर आपल्यासोबत आहेत घटनातज्ञ. बापट सर ज्या प्रकारचे प्रमुख मुद्दे सर्वोच्च न्यायालयाच्या आजच्या मराठा समाजाच्या आरक्षणाच्या सुनावणीतले आणि निकालातले होते त्याचा विचार जर केला तर घटनात्मक याच्यातल्या कोणकोणत्या बाबी अशा दिसतात की ज्याच्यातून मार्ग निघू शकतो का भविष्यामध्ये आणि पुन्हा एकदा एक फेरविचार याचिका पुनर्विचार याचिका आपण दाखल करून काही मुद्दे नव्याने ॲडिशन करून त्याच्यामध्ये जरी कोर्टाने म्हटलं असलं की याच्यावर आता पुन्हा विचार होऊ शकत नाही याच्यावर वेगळी सुनावणी होऊ शकत नाही तर याच्यात काही वेगळा मार्ग आपल्याला काढता येऊ शकतो का? मला असं वाटतं की मराठा रिझर्वेशन हा अत्यंत सेन्सिटिव्ह विषय आहे आणि सध्याच्या कोरोनाच्या वातावरणामध्ये त्याचा उद्रेक होता कामा नये हे पहिल्यांदा मी नमूद करतो. एक गोष्ट लक्षात घ्या की हा राजकीय पक्ष फक्त एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करतायत आणि हा सत्ता स्पर्धेचा भाग झालाय. राज्यघटना जी सांगते ते अत्यंत सोपं आहे की 14व्या कलमाखाली जो समानतेचा अधिकार आहे तो बेसिक स्ट्रक्चरचा भाग आहे त्याला हात लावता येत नाही आणि 15 आणि 16 कलमाखाली आरक्षणाची तरतूद आहे आणि आंबेडकरांनी अत्यंत स्वच्छ शब्दामध्ये 30 नोव्हेंबर 1949ला घटना समितीमध्ये सांगितलेलं आहे की आरक्षण हा अपवाद आहे, समानतेचा अधिकार हा मूलभूत अधिकार आहे आणि अपवाद हा अधिकारापेक्षा मोठा असू शकत नाही आणि त्यामुळे 50% जास्त आरक्षण मिळणार नाही. ही जी पोझिशन होती ही सुप्रीम कोर्टाने इंद्रसानी केसमध्ये 9 जजेसनी एकमताने 1992 साली मान्य केली
आणि 1992 सालापासून ते आतापर्यंत भारतामध्ये हीच पोझिशन आहे कॉन्स्टिट्यूशनल की 50% वर रिझर्वेशन देता येत नाही. आता हे सर्व राजकीय पक्षांना माहिती असताना सुद्धा त्यांनी असा कायदा का करावा की 16% आणखी मराठ्यांना आम्ही देऊ, की जे न्यायालय अमान्य करणार हे सगळ्या राजकीय पक्षांना माहिती होतं. तेव्हा ही चुकीची एक स्टेप या सगळ्या लोकांनी घेतली. हायकोर्टाने जे मान्य केलं आपण केलेला कायदा आरक्षणाचा ते तर आश्चर्यकारक आहे. कारण सुप्रीम कोर्टाचा जो निर्णय असतो तो 141 कलमाखाली सर्व हायकोर्टांवर बंधनकारक असतो. असं असताना बॉम्बे हायकोर्टाने 50% वरचं आरक्षण मान्य केलं. अर्थातच त्याच्या विरुद्ध लोक सुप्रीम कोर्टात गेले आणि सुप्रीम कोर्टाने हा कायदा पण अमान्य केला आणि गायकवाड आयोगाचा जो रिपोर्ट होता तो पण अमान्य केला. त्याचं आणखी एक कारण असं आहे की असा मागास आयोगाचा रिपोर्ट जो असतो तो लेजिस्लेचर समोर ठेवावा लागतो. जो फडणवीसांनी ठेवलेला नव्हता हा फार मोठा प्रोसिज्युरल डिफेक्ट आहे. कारण त्याच्यामध्ये काही लोकांचं दुमत होतं, ते दुमत लोकांसमोर आलं नाही आणि त्यामुळे सुप्रीम कोर्टाने त्याच्यावरही हल्ला केलेला आहे. आता मग याचा मार्ग काय निघतो असा उघड प्रश्न मला अनेक लोक विचारतात. तर 2-3 गोष्टी आहेत. एक म्हणजे 50% हे जे सिलिंग आहे ते काळानुसार बदलून थोडं 60% न्यावं असा युक्तिवाद सुप्रीम कोर्टासमोर करता येतो. पण त्याच्यासाठी नानी पालखीवाल्यासारखे फार मोठे वकील पाहिजेत आणि तसे जर का झाला तर कदाचित मराठा रिझर्वेशन त्याच्यात बसवता येईल. हा एक भाग. दुसरा भाग असा की 143 कलमाखाली सुप्रीम कोर्टाचाच सल्ला मागण्याचा अधिकार असतो. तर त्यांनाच विचारावं की व हे आरक्षण आता हा मागासवर्ग आहे तो 50% बसत नाही तर काय करावं. हा दुसरा मार्ग असू शकतो. आणि तिसरा मार्ग म्हणजे 50% जर का सिलिंग आहे तर आणि मराठा हा मागासवर्ग असल्याचं तुम्हाला मान्य असेल तर मग तो 50% बसवायला पाहिजे. आणि तसा जर का बसवला गेला तर ओबीसीची आरक्षण अर्थातच कमी होणार. म्हणजे ओबीसी आणि मराठा असे युद्ध हे चालू होणार आणि हे टाळण्याकरताच बरोबर आत्ताच्या राजकीय पक्षांनी हे ऍडिशनल रिझर्वेशन दिलं जे सुप्रीम कोर्टाने अमान्य केलं. आणि मला जे दिसत आहे त्याप्रमाणे या निर्णयामध्ये कुठलाही फरक पुढच्या कित्येक दिवसांमध्ये होण्याची अजिबात शक्यता नाही. बरोबर सर, आणखी काही मुद्दे आहेत आपल्याशी बोलायचे आहेत काही, तर त्याविषयी मी येतोच पुन्हा. तर राजेंद्र कोंढरे आपल्यासोबत आहेत, समन्वयक आहेत मराठा क्रांती मोर्चाचे. राजेंद्र कोंढरे, आपली भूमिका काय ज्या प्रकारे आज न्यायालयाचा हा निकाल आला आणि त्याच्यात न्यायालयाने जे स्पष्टपणे काही मुद्दे मांडले इंदिरा साहनी खटल्यापासूनचे आणि 50% आरक्षणासंदर्भात जे मर्यादा आहे ती आम्हाला ओलांडता येणार नाही याबद्दल जे स्पष्ट मत व्यक्त केलं, किंवा मराठा समाज शैक्षणिक किंवा आर्थिकदृष्ट्या मागास आहे असं मुंबई उच्च न्यायालयाच्या निकालामध्ये म्हटलं आहे, गायकवाड समितीने तशा सुनावणीच्या दरम्यान काही युक्तिवादावरून पटत नाही किंवा गायकवाड समितीने केलेल्या शिफारसी आम्हाला काही मान्य नाहीत, हाही मुद्दा त्यांनी प्रकर्षाने मांडला, यावर काय म्हणणं आहे? माझ्या माहितीप्रमाणे गायकवाड समितीची जी एक्स्ट्राऑर्डिनरी सर्कमस्टन्सेस म्हणजे विशेष अपवादात्मक परिस्थितीच्या बाबतीतला जो विषय आहे तो अमान्य केला असं माझ्या माहितीप्रमाणे आहे. अजून मी निकाल पूर्ण वाचलेला नाही, परंतु त्याच्यातले 2 महत्वाचे मुद्दे आहेत की जसं बापट सरांनी सांगितलं की सामाजिक आणि आर्थिक आणि शैक्षणिक दृष्ट्या, विशेषतः सामाजिक शैक्षणिक दृष्ट्या मराठा हा जर सोशली बॅकवर्ड आहे असं जर मागासवर्ग आयोगाचं म्हणणं जर माननीय सर्वोच्च न्यायालयाने ते मान्य केलेलं असेल तर 50%च्या आतमध्ये आता सुद्धा मराठा समाजाला आरक्षण देऊ शकत होतं. मागा न्यायाचा हा जेव्हा कायदा तयार करण्याचा प्रयत्न झाला तेव्हाही आम्ही मागणी केलेली होती, परंतु आपल्या राज्यातली जी काही पॉलिटिकल सिच्युएशन आहे या सिच्युएशन मध्ये एकदा दिलेलं परत काढून घेणं म्हणजे त्या राज्यकर्त्या लोकांनी घरी बसणं अशा प्रकारची भीती प्रत्येक राजकीय पक्षात असल्यामुळं मराठा समाजाला ओबीसीत घाला 50च्या आतमध्ये अशा प्रकारे कोणीही मांडणी करत नाही. परंतु दुर्दैवाने आमचं म्हणणं याच्यामध्ये एकच होतं की जर उद्या पर्सेंटेजच्या बाबतीतला जर विषय असेल आणि त्याच्यातनं जर मार्ग निघत असेल तर एक फॉर्म्युला आम्ही राज्य सरकारकडे मागच्या यांनी आताही दिलेला आहे की ओबीसी मधल्या जे काही 12 बलुतेदार जागा आहेत समाज त्यांना एक प्रवर्ग करा आणि मराठा समाजाला 50च्या आतमध्ये सेटल केला तर हा प्रश्न सुटू शकतो. परंतु आज ह्या परिस्थितीमध्ये न्यायालयीन अनेक प्रक्रियेमध्ये आधीच 40 वर्ष आम्ही मागं पडलोय. पुन्हा ह्याच्यामध्ये 10 वर्ष घालवून अनेक पिढ्या बरबाद करण्यामध्ये अर्थ नाही असं आमचं या ठिकाणी मत आहे. आज जो झालेला निर्णय तो मराठा समाजाच्या बाबतीत अतिशय दुर्दैवी आहे. राजकीय प्रस्थापित लोकांच्या प्रतिमेच्यासाठी आणि त्यांच्या एक्झिस्टिंग सगळ्या पोझिशन्स बघितल्यानंतर मराठा समाज हा प्रगल्भ आणि श्रीमंत अशा प्रकारचं एक वास्तव चित्र समाजामध्ये दुर्दैवाने तयार होत आहे
आणि खरा जो इम्पॅक्ट आम्हाला जो डाटा होता तो डाटा आम्ही प्रचंड प्रमाणात कलेक्ट केला होता. तो सगळाचा सगळा डाटा सर्वोच्च न्यायालयाच्या पुढे आला की नाही हा सुद्धा एक प्रश्न आहे. आणि ते न्यायालयाचा निकाल वाचल्यानंतर घटना तज्ञांच्या सल्ल्याने आम्ही पुढची भूमिका याच्यामध्ये जाहीर करू. परंतु याच्यासाठी राज्य सरकार आणि विरोधी पक्ष आणि केंद्रातलं सरकार यांनी संयुक्तपणे हा विषय राजकारणाच्या पलीकडे जाऊन मराठा समाजातल्या वंचितांच्या भवितव्याचा विषय असल्या कारणानं याच्याकडे गांभीर्य लक्ष घेऊन हा प्रश्न कसा सुटेल यासाठी प्रयत्न करणं आवश्यक आहे. अगदी खरं आहे की जे वंचित आहेत, जे खरंच आरक्षणाला यासाठी पुढे पात्र असणार आहेत, किंबहुना की सर्वांचाच विचार साकल्याने करून राम कदम केंद्र सरकारकडेच शेवटी याचं बोट जातं की केंद्र सरकारने आता याची शिफारस करावी, राष्ट्रपतींकडे त्याची विचारणा करावी आणि सुप्रीम कोर्टाला सल्ला देण्याचा प्रयत्न राष्ट्रपतींकडून केला जावा. भाजपचं याच्यात म्हणणं काय आहे? म्हणजे आरोप प्रत्यारोप करण्यात काहीच आता अर्थ नाही आहे. त्यावेळेला भाजप सरकारने आरक्षण लागू केलं, सुप्रीम कोर्टाने आज ते अमान्य केलं आणि आता केंद्रात भाजपचं सरकार आहे, आरोप आपण महाराष्ट्रातल्या सरकारवरती करतो. हे चालत राहील वर्षानुवर्ष, राजकारण काय थांबलेलं नाही आहे. पण त्यातनं मार्ग कसा काढायचा? बघा की मी चर्चेत कनेक्टिव्हिटी नसल्यामुळे उशिरा येतोय. मला फक्त या ठिकाणी 3 प्रकर्षाने मुद्दे मांडायचे. पहिला मुद्दा असा की 1999 ते 2014 जे राजेंद्र कोंढरेजींनी अतिशय सुंदर पद्धतीनं त्यांनी मुद्द्यांची मांडणी केली, अभ्यासपूर्ण मांडणी केली. त्या 15 वर्षाच्या कालखंडात काँग्रेस राष्ट्रवादीचं सरकार असताना सुद्धा त्यांना मराठा समाज आठवला नाही. 2014च्या लोकसभा निवडणुकीत दारुण पराभव झाल्याच्या नंतर विधानसभेत देखील आपला दारुण पराभव होईल या भीतीपोटी 2014ला ऑक्टोबर महिन्यामध्ये निवडणुका होत्या. त्याच्या 2 महिने आधी घाई गडबडीमध्ये केवळ बोलणूक करावी म्हणून काँग्रेस राष्ट्रवादीनं मराठा समाजाचं आरक्षण त्यावेळेस आणलं. जे दुर्दैवानं नंतर ज्याचा अभ्यासच केला नव्हता ते टिकलं नाही. मग आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या कालखंडामध्ये भाजपच्या सरकारनं आरक्षणही मराठा समाजाला दिलं, जी अनेक वर्षाची त्यांची मागणी होती आणि अतिशय समर्थपणे ते न्यायालयात टिकवलं सुद्धा. आता देवेंद्र फडणवीस सरकार जर न्यायालयामध्ये ते आरक्षण टिकवू शकतं तर उद्धव सरकार तेच आरक्षण न्यायालयामध्ये का टिकवू शकत नाही? कारण स्पष्ट आहे की देवेंद्रजी पहाटे 3-3 वाजेपर्यंत, अनेक बैठकींचा मी स्वतः साक्षीदार आहे, वेगवेगळ्या विधी तज्ञांशी बोलत होते. आरक्षण टिकलं पाहिजे म्हणून काय केलं पाहिजे, मराठा समाजाशी चर्चा करत होते. या ठिकाणी यांचं पूर्ण 3ही पक्षाचे मोठे नेते लॉयरला सुद्धा त्यांनी काय भूमिका मांडावी याचं ब्रीफिंग देत नव्हते. हे मी नाही म्हणत आहे, हे त्यांचे लॉयर म्हणतात. आणि दुर्दैवानं याने निष्काळजीपणा केला नसता, हलगर्जीपणा केला नसता आणि मागच्या कालखंडात जो वसुली नावाचा एक नवीन खेळ 3 पक्ष म्हणून खेळतात, तो खेळ खेळण्यात हे जर व्यस्त नसते तर आज राज्यातला 31% मराठा समाज हा दुःखी झाला नसता. त्यांच्या दुःखाला कारणीभूत हे 3 पक्ष आहेत. म्हणून मी ट्विट करताना म्हटलं या 3ही पक्षांना जोडेच मारले पाहिजेत, यांना शिव्याच घातल्या पाहिजेत. ही भावना आज मराठा समाजाची आहे. ठीक आहे, मी येतो तुमच्याकडे. कधी करतात हो? ऐका की येतो तुमच्याकडे. ते राम कदम येतो मी तुमच्याकडे. सचिन सावंत. नाही तर राम कदमजी आपल्या ख्यातीप्रमाणेच बोलले. तुम्ही सुरुवात केली होती की राजकारण बाजूला ठेवून काय विचार केला पाहिजे, परंतु शेवटी त्यांचा तो स्थायी स्वभाव तो जाणार नाही. आणि ती भाषा जी आहे, जोडे वापरले पाहिजे, ही कशासाठी आहे? ते मराठा समाजाला चिथवण्यासाठी आहे. त्यामुळे राम कदमजी असतील किंवा फडणवीसजी असतील यांची विश्वासार्हता काय आहे ही लोक जाणतात. आता तुम्ही सांगा, आता ह्यांनी जे काही वक्तव्य केली त्याच्याबद्दल मला त्याचा एक विश्लेषण करून सांगणं गरजेचं आहे. आता त्याने असं सांगितलं की 1999 ते 2014 पर्यंत आम्ही हा कायदा केला नाही. मग हाच मुद्दा असा आहे की 95 ते 99 तुमचं जेव्हा सरकार होतं युतीचं, त्यावेळेला तुम्ही काय केलं होतं, तर त्याचं उत्तर यांच्याकडे देणार नाही. आता तुम्हाला वस्तुतः ह्यांना करेक्ट करण्याची गरज आहे. 2014चा कायदा नाहीये हा. 2012ला राणे कमिटी स्थापन करण्यात आली आणि त्याचबरोबर मुस्लिम आरक्षणासाठी फजल रहमान जी कमिटीची देखील स्थापना झाली होती 2012ला. त्यांनी 1.5 वर्ष अभ्यास केला आणि 1.5 वर्ष राणे समितीनं अत्यंत चांगल्या पद्धतीनं डेटा काढला आणि त्याच्या अनुषंगानं ज्या वेळेला तो अहवाल सादर केला, त्यानंतर त्यावेळेला अधिवेशन नसल्यानं आम्ही अध्यादेश जुलै महिन्यात काढलेला आहे. आणि तो जुलै महिन्याचा अध्यादेश ज्या वेळेला नोव्हेंबर महिन्यामध्ये यांचं सरकार आलं, त्या अध्यादेशाची जेव्हा न्यायालयामध्ये गेला त्यावेळेला वकील देखील पाठवले नव्हते. त्यांना त्या ठिकाणी त्याला लॅप्स करण्यात आला, तो पुन्हा आणण्यात आला नाही.
आणि नंतर त्यांनी जानेवारी महिन्यामध्ये तो जो आमचा कायदा आहे, जो अध्यादेश होता, शब्द आणि शब्द तसा करून तो कायदा आणला. जर आमचा कायदा चुकीचा होता, अध्यादेश चुकीचा होता, तर तुमचा ESBC कायदा जो 2015च्या जानेवारीमध्ये आणला तो सदा सेम कसा असू शकतो? त्यानंतर यांनी जेव्हा दुसरा कायदा आणला त्याच्यात देखील शब्द आणि शब्द सेम आहे, फक्त ESBC ऐवजी SEBC केलंय. काय बुद्धी चालवली तुम्ही? म्हणजे आमच्या जर चुका होत्या तर तुम्ही दुरुस्त करण्याचा तुमच्याकडे 5 वर्ष वेळ होता, तुम्ही का नाही केलात? परंतु ह्याला राजकारण करायचं, तुम्ही लक्षात घ्या. आता पहिली गोष्ट, जर देवेंद्र फडणवीस साहेब एवढ्या चांगल्या पद्धतीने सांगतात, एवढ्या पद्धतीने हायकोर्टामध्ये आरक्षण काँग्रेसने टिकवलं का? आता ह्यांना काही अब्जाची आग होती. काँग्रेसने टिकवलं का? ऐका. पहिली गोष्ट अशी, देवेंद्र फडणवीस साहेब एवढे न्याय हायकोर्टामध्ये आरक्षण टिकवायला काँग्रेस आली होती का? याचं उत्तर द्या ना. ऐका ना, तुम्हाला मी त्याचे उत्तर देतो. राम कदम, आपण घेऊ उत्तर. ऐका तुम्ही दोघे पण, राम कदम, तुम्ही दोघेही एका इंटरनेट कनेक्टिव्हिटीमध्ये जोडल्यामुळे एकमेकांचे आवाज तुटतील एका वेळेला बोलल्यानंतर. एकमेकांचं ऐकूया. बोला सचिन सावंत. देवेंद्र फडणवीस साहेब वकील होते, तर त्यांनी स्वतःच डायरेक्ट उच्च न्यायालयामध्ये आणि सर्वोच्च न्यायालयामध्ये बाजू मांडली पाहिजे होती. हरकत नव्हती. त्यांनी वकिलीची सनद अजून आहे त्यांच्याकडे. त्यांनी का नाही केले? त्यांनी मुकुल रोहतगीला का नेमलं? तर ते चांगले वकील आहेत, देशातले नामांकित वकील आहेत. आणि जेव्हा फडणवीस साहेबांनी वकील रोहतगीला नेमलं, त्यांचे दुसरे पानगडी आहेत त्यांना नेमलं, त्यानंतर इकडचे जे वकील आहेत ते त्यांनी नेमले, त्यावेळेला त्या वकिलांना सर्वोच्च न्यायालयाने देखील त्यांची वाखाणणी केली मुकुल रोहतगींची. त्यामुळे सगळ्यात निष्णात वकील त्या ठिकाणी जे फडणवीसांनी नेमले तेच तिथे का गेले होते? फडणवीस जाऊन किंवा अशोक चव्हाण जाऊन किंवा उद्धव ठाकरे जाऊन तिकडे त्या ठिकाणी भांडत नव्हते न्यायालयासमोर. दुसरी गोष्ट अशी की त्याबरोबरच आंतरराष्ट्रीय पातळीच्या ज्यांचं ज्ञान आहे, वाखाणणी होते त्यांची, त्या लेवलचे वकील देखील ऍडिशनल दिले गेले. कपिल सिब्बल असतील, अभिषेक मनु सिंघवी असतील, हे सगळे वकिलांची फौज होती. तुमच्या मेटेनचा देखील वकील तिकडे होता आणि सगळ्यांना बाजू मांडण्याची व्यवस्थित त्या ठिकाणी मुभा देण्यात आली होती. एवढ्या महिनाभर झाला, म्हणजे मार्च महिन्याच्या अखेरीस त्या ठिकाणी ही सुनावणी संपलेली आहे. मार्च महिन्याच्या अखेरीपासून ते आतापर्यंत कधीही यांनी म्हटलं नाही की चुकीच्या पद्धतीने सुनावणी झाली, हे मांडलं नाही, ते मांडलं नाही. आता मात्र म्हणतायत समन्वय नव्हता. पण एक महिनाभर समन्वय होता, आता एक महिन्यानंतर निकाल लागल्यानंतर लगेच समन्वय नव्हता. मला असं वाटतं हे राजकारण आहे, त्यामुळे यांच्याकडे फार लक्ष द्यायची गरज नाही. ठीक आहे रामकदम, थोडक्यात उत्तर द्या, मला ब्रेक घ्यायचा. म्हणजे देवेंद्र फडणवीस सरकार हायकोर्टात आरक्षण टिकवतं, हे 3 पक्षाचं वसुली सरकार सुप्रीम कोर्टात आरक्षण टिकवत नाही. आणि तरी राजकारण आमचं. ऑक्टोबर 2014ला निवडणुका, जुलैमध्ये यांना मराठा समाजाची आठवण येते, तरी राजकारण आमचं. दिल्लीच्या सुप्रीम कोर्टातल्या वकिलांना ब्रीफ द्यायला यांच्या मुख्यमंत्र्यांना, यांच्या मंत्र्यांना, यांच्या सरकारला वेळ नाही, तरी राजकारण आमचं. वकील म्हणून कुणी उभं राहावं तर देवेंद्रनी उभं राहावं. सगळंच आम्ही करावं तर तुम्ही काय करावं ते तर सांगा. तुम्ही काय वाजेला पकडून वसुली खेळ खेळायचा? आज महाराष्ट्रातला जो मराठा समाज दुःखी आहे, त्याच्या दुःखाला कारणीभूत, ऐका आता माझी वेळ आहे, त्या दुःखाला कारणीभूत तुमच्या 3 पक्षांचा वसुली खेळ आहे. हा पहिला भाग. जर वकिलांना ब्रीफिंग दिलं असतं, जसं देवेंद्र फडणवीस साहेब रात्री 3-3 वाजेपर्यंत स्वतः लक्ष घालत होते, तसं जर तुमच्या 3 पक्षाच्या नेत्यांनी लक्ष घातलं असतं तर आज दुःखाचा डोंगर मराठा समाजावर कोसळला नसता. याचं काय उत्तर आहे तुमच्याकडे? हो, हायकोर्टामध्ये आरक्षण आम्ही टिकवलं, रिझर्वेशन. तुम्हाला सुप्रीम कोर्टात टिकवता आलं नाही. रडीचा खेळ खेळू नका. हात जोडून मराठा समाजाची माफी मागा. ठीक आहे, मी येतो मला ब्रेक घ्यायचा एक छोटासा. सचिन सावंत, ब्रेकनंतर पुन्हा एकदा स्वागत. विनोद पाटील, ही मगाची सगळी चर्चा तुम्ही ऐकली दोन्ही नेत्यांची, काँग्रेसच्या आणि भाजपच्या. ज्या पद्धतीने राम कदम म्हणत होते की हायकोर्टामध्ये आम्ही टिकवलं, सुप्रीम कोर्टात तुम्हाला टिकवता आलं नाही, याच्यावर सुप्रीम कोर्टाचं काय म्हणणं होतं की ज्या प्रकारे हायकोर्टामध्ये या गोष्टी स्वीकारल्या गेल्या? विनोद पाटील. बघा, सुप्रीम कोर्टामध्ये आणि हायकोर्टामध्ये दोन्हीकडे जवळपास युक्तिवाद सारखा होता. सुप्रीम कोर्टाने आज एक फाइंडिंग दिलं की राज्याला अधिकार नव्हता. हा मुद्दा विरोधकांच्या वतीने उपस्थित करण्यात आला होता आणि त्या मुद्द्यामध्ये त्यांचं म्हणणं होतं की राज्य सरकारला अधिकार नाही. त्यावेळेस केंद्र सरकारच्या वतीने स्टेटमेंट करण्यात आलं होतं मुंबई हायकोर्टामध्ये आणि ते मुंबई हायकोर्टाने मान्य केलं आणि त्याच्यावर शिक्कामोर्तब झाला होता.
इंदिरा साहनी खटल्याचा आणि मराठा आरक्षणाचा कसा संबंध येत नाही याच्यावर देखील युक्तिवाद झाला होता. इंदिरा साहनी खटला हा जातीने मागास असलेल्यांसाठी आहे आणि मराठा आरक्षण हे वेगळं प्रवर्ग आहे. तर या सर्व गोष्टी मुंबई हायकोर्टामध्ये झाल्या होत्या आणि ह्याच गोष्टी दिल्लीमध्ये सुप्रीम कोर्टामध्ये झाल्या. आता प्रश्न असा आहे की न्यायालयाला फार वास्ट अधिकार त्या ठिकाणी आहे, तर त्यांनी का दिलं नाही, त्याच्या मागचे काय करणं आहे याच्यावर काही भाष्य करणं योग्य ठरणार नाही, तो करण्याचा अधिकार पण नाही. आता प्रश्न काय आहे की दुपारपासून एक वेगळं चित्र मी परत रिपीट करतो की सुप्रीम कोर्टाने स्थगिती दिली, जसं हायकोर्टाने शिक्कामोर्तब केला, तर स्थगिती दिल्यानंतर पुढे येऊन याची जबाबदारी कोण घेणार आहे, याचा काय पर्याय देणार आहे, हा प्रश्नच आमच्या समोर नाहीये की अधिकार होता का नव्हता, कोणी दिलं, कोणी टिकवलं. या पॉलिटिकल वादामध्ये आम्हाला बिलकुल जायचं नाहीये. 2014 ते 2019-20 पर्यंत विद्यार्थी प्रतीक्षेत आहेत. आज आमच्या समोर नेमका काय प्रश्न आहे की जे विद्यार्थी उत्तीर्ण झाले होते त्यांची जॉईनिंग देणार का, ते कशा पद्धतीने देणार, सुपरन्युमरी पद्धतीने देणार का विशेष बाब म्हणून देणार, हा एक प्रश्न आहे. दुसरा प्रश्न, ज्या विद्यार्थ्यांनी तयारी केलेली आहे त्यांना ॲडमिशन तुम्ही देणार का, त्याच्यामध्ये काय सवलत देणार, याचं उत्तर आम्हाला राज्य सरकार व विरोधी पक्षाकडनं अपेक्षित आहे. ही गप्पा आम्हाला ऐकायचंच नाहीये. यांनी काय केलं, त्यांनी काय केलं, 14ला काय झालं, 12ला झालं, 50 वर्ष झालं, हे आम्ही ऐकणार नाही. आम्हाला काय पाहिजे की आज आणि आता तुम्ही काय देऊ शकता, टिकणारं काय देऊ शकता, हे सरकारने या ठिकाणी जाहीर करावं, एवढीच माझी आणि माझ्या समाजाची मागणी आहे. बिलकुल. आपल्यासोबत हरिभाऊ राठोड पण आहेत, ओबीसी नेते. हरिभाऊ राठोड, या सगळ्या सुनावणीमध्ये ओबीसी नेते म्हणून आपली काय भूमिका आहे? ज्या पद्धतीने कोर्टाने आज काही मुद्दे समोर ठेवले, मराठा आरक्षणाची सुनावणी सुरू होती आणि पुन्हा जेव्हा हे आरक्षणाचे गणितं बसवायची वेळ येते तेव्हा मग ओबीसीचा एकूण टक्का, मग त्याच्यात कसं काय करायचं, या बाबी समोर येतातच. याच्यात तुमचं काय म्हणणं आहे? तुम्ही काही पत्रव्यवहार केले होते या दरम्यानमध्ये? राजेंद्रजी, खरं म्हणजे कोर्टाचा विषय संपला. आता आपण खूप फसवणूक केली मराठा समाजाची, सगळ्या समाजाची. आता याच्या पुढे करू नये असं मला वाटतंय. तर आपण काय करायला पाहिजे, आपण मार्ग काढायला पाहिजे. मग मार्ग निघू शकतो का, तर माझं म्हणणं आहे हो, मार्ग निघू शकतो. याच्यात पर्याय आहे का? हो, माझं म्हणणं आहे याच्यात पर्याय आहे. तो आहे सब कॅटेगरीचा पर्याय आहे. आता देशामध्ये काय चाललंय आरक्षणाबद्दल या अनेक लोकांना माहित नाही. माननीय पंतप्रधानांनी निर्णय घेतला, माननीय राष्ट्रपतींनी त्याला अप्रुव्हल दिलं आणि जस्टिस रोहिणी आयोग याच्यावर काम करत आहे. तर कशावर काम करत आहे, तर ते काही ओबीसी आहे 27%, त्याचं सब कॅटेगरेशन करा. आणि आता आपल्या चर्चेमध्ये ॲडव्होकेट राजेंद्र कोंढरेजी यांनी जो मुद्दा मांडला, अगदी तोच मुद्दा आहे. तो घेऊन आपल्याला पुढे जायचं आहे. आपल्याला जेव्हा मराठाला आरक्षण देऊ वेगळं 50% मध्ये, तेव्हा जे 12 बलुतेदार आहेत त्यांना सुद्धा 4% आरक्षण आपल्याला द्यावं लागेल. आणि अशा पद्धतीने आपण जर सबट्रॅक्ट केलं तर कुठल्याही ओबीसीला धक्का लागत नाही. तर मेन मुद्दा जो होता की ओबीसीला धक्का न लागता 50%च्या आत संविधानात्मक आरक्षण, हे सगळ्या गोष्टी याच्यामध्ये आलेल्या आहेत सब कॅटेगरीशन मध्ये. आणि सुप्रीम कोर्टाच्या 9 जजेसनी म्हणजे इंदिरा साहनीमध्ये स्वतःहून सांगितलं त्यांनी की 27% आरक्षण हे काही आम्हाला योग्य वाटत नाही, याचं तुम्ही फोड करा, याचं सब कॅटेगरीशन करा. आणि त्याचं उदाहरण दिलं होतं की तुम्ही एक वडर समाज आहे तोही ओबीसी मध्ये आहे, सोनार समाज तोही ओबीसी मध्ये आहे, ते यांना वेगवेगळं आरक्षण द्यायला पाहिजे. माझंही असं म्हणणं आहे आता की आपण वेगवेगळं आरक्षण दिलो, मार्ग टिकू शकतो. मराठा समाज सुद्धा याला ऍग्री होईल आणि ओबीसी समाज सुद्धा ऍग्री होईल. आणि 12 बलुतेदार म्हणजे नावी, खाती, वाडी, लोहार, सोनार, सुद्धा धोबी, शिंपी, गुरव हे एका पायावर तयार आहेत. मग हे ओबीसीच आहेत ना सगळे. मी सुद्धा ओबीसी आहे, मी तयार आहे. आणि आमचा सगळा ओबीसी समाज तयार आहे मराठा समाजाला अकोमोडेट करायला. परंतु काय आहे, सामाजिक भान असलेले मंत्री नाही आहे मंत्रिमंडळामध्ये. आणि जे सल्ला भान ठेवायचं कोणी, आता हा मुद्दा आहे. कारण ते भान कुणाचंच न राहिल्यामुळे ही परिस्थिती आली असं सगळ्या मराठा नेत्यांचा आरोप आहे. होईल, चर्चा एकदा सुरू झाली तर हे मार्ग निघेल. कारण हे जे मंत्रालयात बसलेले आहेत IAS अधिकारी आणि हे एजी, हे सगळं चुकीचा सल्ला मुख्यमंत्र्यांना देतात. त्यामुळे मग मंत्री तशा निर्णय घेतात. आधी सुद्धा राज्य सरकारकडनं जे सांगण्यात आलं की आम्ही केंद्राकडे जाऊ, चुकीचं आहे. तुम्ही केंद्राकडे कुठल्या कलमाखाली जाणार आहेत?
तुम्हाला अधिकार असताना तुम्ही केंद्राकडे ढकलताय, बरोबर नाही? बघा 340 मध्ये ओबीसी कोण हे ठरवण्याचा अधिकार नाही याला हरिभाऊ राठोड, आहे. हरिभाऊ याच्यात 368 प्रमाणे जसं उल्हास बापट सर म्हणाले की कलम 368 प्रमाणे घटना दुरुस्ती करून आपण आरक्षणाच्या 9व्या परिशिष्टामध्ये टाकून त्याचा विचार करू शकतो केंद्र सरकारकडे जाऊन. नाही, काय त्याची गरज नाही. राजेंद्र कोंडरे. नाही राजेंद्र कोंडरे. दुरुस्ती करायची गरज नाही. आपल्याला 16(4) मध्ये राज्याला अधिकार दिलेले आहे. राजेंद्र कोंडरेंचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत नाहीये. बापट सर, हाच मुद्दा मला आपल्याला विचारायचा आहे. एखाद्या समाजाला जर मागास वर्गाला जर आरक्षण द्यायचं असेल तर पूर्ण अधिकार राज्याला हॅलो, बापट सर, येतोय आवाज माझा? हो येतोय. हा जो मुद्दा पर्याय आपण सुचवला होता की कलम 368 अंतर्गत आपण त्याचा विचार केंद्र सरकारकडे करू शकतो, हा. तो कसा होईल? नाही काय होतं, 9व्या परिशिष्टामध्ये कुठलाही कायदा टाकायचा असेल तर त्याला घटना दुरुस्ती करावी लागेल आणि घटना दुरुस्ती प्रक्रिया ही खूप अवघड असते. 2/3 बहुमत लोकसभा, राज्यसभा, 1/3 राज्यांची संमती, तर त्याला काही वर्ष लागतील. आपल्याला जर का लगेच त्यातनं काही मार्ग काढायचा असेल तर मी मगाशी तुम्हाला सांगितलं तसं एक तर 50% मर्यादा ती वाढवून मागा सुप्रीम कोर्टाकडे चांगलं आर्ग्युमेंट करून, किंवा 50% ही आता सध्या तरी काळ्या दगडावरची रेष आहे. त्यामुळे गेले 28 मे 92 साली हा निर्णय आलेला आहे. 9 जजेसचा 92 पासून आतापर्यंत 29 वर्ष हा निर्णय आहे की काळ्या दगडावरची रेष आहे. तर तुम्हाला 50% एक्सीड करता येणार नाही. त्याच्यातच सगळ्यांना बसवायचं हे सामोपचाराने सगळ्या पक्षांनी एकत्र येऊन ठरवायला पाहिजे. त्याच्यामध्ये राजकारण आणि एकमेकावर कुरघोडी करता कामा नये. जे बरोबर. खऱ्या अर्थाने मागास येतात, मराठ्यांमध्ये खूप लोक खऱ्या अर्थाने मागास आहे, ती वस्तुस्थिती आहे. तेव्हा त्यांनाही त्याच्यात अकॉमोडेट करायला पाहिजे, हा माझा मुद्दा होता. मांडत बसण्यापेक्षा हे आहे ना, हा कायदा आहे, घटनेच्या बाहेर तुम्हाला जाता येणार नाही, हे लक्षात ठेवा. तुम्ही कुठलाही कायदा केला, जसा आत्ताचा कायदा केला तो घटनाबाह्य ठरला. तेव्हा कुठलाही कायदा तुम्ही जर का घटनेशी जुळता मिळता नसेल तर सुप्रीम कोर्ट तो बाहेर कायदा करायचा. किंवा 50% मध्ये सगळ्यांनी एकमेकांना सामावून घ्यायचं. मला असं वाटतं राजकीय पक्षांनी सुद्धा या आगीत तेल ओतू नये. राजकीय पक्षांनी सुद्धा आपल्या लोकांना समजावून सांगावं की 50% हेच वाटून घ्यायला पाहिजेत आपल्याला, आणि मग तरी किती वाटून घ्यायचे सामोपचाराने ठरवायला पाहिजे. शेवट असं आहे, सामोपचार त्याला अजय सावंत, मी येतो तुमच्याकडे. त्यांनी राजकारण चांगलं चालतं. ठीक आहे राजेंद्र कोंडरे, जो पर्याय हरिभाऊ राठोडांनी सुचवला होता की याच्यात मार्ग निघू शकतो, राजेंद्र कोंडरे येतोय आवाज माझा? त्यांचा पुन्हा एकदा संपर्क तुटलाय. श्रीराम सर, जो मुद्दा हरिभाऊ राठोडांनी मांडला हाच आपल्याला विचारायचा, आणि दुपारी संभाजीराजे जे म्हणाले, छत्रपती संभाजीराजे, की सुपर न्युमररी पद्धतीने आपण त्याचा विचार राज्यांतर्गत करू शकतो, आपल्याला केंद्रापर्यंत पण जायची गरज नाहीये. सुपरनिमयनं तात्पुरते काही मार्ग काढता येऊ शकतात, पण ते काही कायमचं आरक्षण मिळतं अशातला भाग नाही आहे. जी मागणी मराठा समाजाची आहे ती 100% पूर्ण त्यामध्ये होत नाही आहे. आणि आता 2 प्रमुख अडथळे आहेत. एक 50%ची मर्यादा आणि दुसरी राज्याला अधिकार नाही, हे आत्ताच्या सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानं स्पष्ट झालेलं आहे. आणि जे सब कॅटेगरायझेशन करा असं म्हणतात, तर आत्तापर्यंत आपल्याला असं वाटत होतं की 102 क्रमांकाची घटना दुरुस्ती आहे ती राज्याच्या अधिकारावर काही बंधन आणत नाही. आता सुप्रीम कोर्टाने सांगितलं की ती बंधन आणते. तसं सब कॅटेगरी करण्याच्या अधिकारावर पण ते बंधन आहे का, तर कदाचित तोच निकाल पुढे एक्सटेंड होऊ शकतो. हे फक्त महाराष्ट्रापुरतं लागू नाही, या निकालाचे इम्प्लिकेशन सगळ्या देशभर होणार आहेत. त्यामुळं 102 क्रमांकाची घटना दुरुस्ती हा इथून पुढे राज्याच्या अधिकारावरचा एक कायमची अडचण आहे, की त्या अर्थानं फेडरल रचनेमध्ये सुद्धा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. जर आपण फेडरल रचना मान्य करत असू आणि राज्यांमधल्या जात समूहांची इतकी विविधता या देशामध्ये आहे की त्या सगळ्याचा निर्णय कोणत्याही केंद्रामध्ये बसला, एक सरकार किंवा एक आयोग घेणार असं जर आपण म्हणायला लागलो तर त्या फेडरल रचनेलाही काही फायदा येत नाही. त्यामुळे मुळात 102 क्रमांकाची घटना दुरुस्ती त्यात पुन्हा अमेंडमेंट करण्याची आता आवश्यकता आहे आणि राज्यांचे अधिकार पुन्हा एकदा सुरक्षित करण्याची गरज आहे. त्या दृष्टीनं सगळे राजकीय पक्ष काय बोलणार का, केंद्र सरकार, राज्य सरकार किंवा सगळेच
अशी काही भूमिका घेणार का? कारण 102 आणि 123वी घटना दुरुस्ती ही आता यापुढे फक्त मराठा समाजासाठी नव्हे तर इथून पुढे होणाऱ्या सगळ्या आरक्षणांच्या मागण्यामध्ये हा एक मोठा अडथळा असेल. तर त्याचं काय करणार आहात? आणि 50% बापटसाहेब म्हणतात ते बरोबर आहे की आता ही काळ्या दगडाची एक असल्यासारखं सुप्रीम कोर्टानं सांगितलं आहे. तर ते बदलायचा मार्ग काय? तर तो बदलायचा मार्ग सुद्धा पुन्हा एकदा केंद्रानं आणि सगळ्यांनी मिळून 50% हे आता कालबाह्य झालेलं प्रकरण आहे. एकूण 28 वर्षामध्ये देशामध्ये जे बदल झाले आहेत आणि 92मध्ये मंडल आयोग सुद्धा मान्य काय, ज्या जाती नंतर मंडल आयोगामध्ये गेल्या त्या सुद्धा सगळ्या मान्य करत होत्या का? अशा प्रकारची एक परिस्थिती 91-92ला होती. तर ही परिस्थिती बदलत जाते. ते 28 वर्षानंतर बदललेल्या परिस्थितीचा विचार करून आणि देशातले हे आता हे म्हणणं सोपं आहे की 50%च्या आत द्या, पण महाराष्ट्रात हे शक्य आहे का? सोपं आहे का? बाकीचे सगळे ओबीसी समाज मान्य करतील का? म्हणजे पुन्हा एका नव्या सामाजिक संघर्षाला आपण सामोरे जाणार आहोत का? ते जायची तयारी आहे का सगळ्यांची? ती जर नसेल तर 50%ची मर्यादा वाढवा. त्यासाठी जे काही 2/3 लागेल, जे काय लागेल ते लागेल. कारण हा फक्त महाराष्ट्राचा प्रश्न नाही, हा सगळ्या देशाचा प्रश्न आहे. आणि 102 क्रमांकाच्या घटना दुरुस्तीनं जर सगळ्या राज्यांच्या अधिकारांवर गदा येत असेल तर त्यात सुद्धा दुरुस्ती झाली पाहिजे. आणि यासाठी आग्रह आता सगळ्यांनी झाला पाहिजे. त्यातून काहीतरी मार्ग निघू शकेल. बाकी सुपरन्युमरी जे मुद्दे आहेत ते तात्पुरते मार्ग कदाचित त्यातून निघू शकतील. मला वाटते फक्त सब कॅटेगरायझेशनचा मुद्द्यानं हे सगळं सुटेल असं मला वाटत नाही. ते पुन्हा सुप्रीम कोर्टात जाईल आणि पुन्हा आजच्याच निकालाचं एक्सटेन्शन सुप्रीम कोर्टाने दिलं तर मला आशय वाटणार नाही. अगदी खरं आहे. या मुद्द्यावर मी ते अधिकार राज्यांकडे राहिलेच नाहीत. अगदी खरं आहे. राजेंद्र कोंडरे आणि सचिन सावंत, मी तुमच्याकडे एक छोटासा ब्रेक घ्यायचा मला, आणि ब्रेक नंतर आपण हा मुद्दा